नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण कोकण स्पेशल मस्तपैकी ब्रेकफास्टसाठी अतिशय उपयुक्त असे झटपट बनणारे घावणं बघणार आहोत। घावणं हा कोकणातला पदार्थ आहे आणि तांदळापासूनच बनवला जातो। हे घावणं केल्यानंतर असे जाळीच्या भांड्यावर ठेवायचे किंवा जाळीवर ठेवायचे, म्हणजे ते चिटकून बसत नाही। तुम्ही बघू शकतात अतिशय मऊसूत असे झालेले आहेत। तर ह्यासाठी मी तांदूळ घेतलेले आहे। कुठलाही जाड तांदूळ किंवा रेशनचा तांदूळ घ्यायचा। ह्या कपाने मी 3 कप तांदूळ घेतलेले आहेत। तर आता काय करायचं, हा तांदूळ स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा तांदूळ साधारणपणे 5 ते 6 तास भिजवून घ्यायचा आहे। तर याला 5 ते 6 तासासाठी आपण असंच भिजत घालणार आहोत। 5 ते 6 तास झाल्यानंतर तुम्ही बघू शकता तांदूळ अतिशय मस्त भिजलेला आहे। आता आपण याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत। तर मोठं मिक्सरचा जार घेतलेला आहे। याला फर्मेंट वगैरे करायची अजिबात गरज नाही आहे। तुम्ही हे पीठ मिक्सरमधून काढून लगेच याची घावणं बनवू शकता। तर याला आता मस्त बारीक वाटून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता किती बारीक वाटून घेतलं आहे। अगदी लोण्यासारखं हे पीठ बारीक झालं पाहिजे। आता याला एका पातेल्यामध्ये आपण काढून घेणार आहोत आणि याला मोजून घ्यायचं, म्हणजे आपल्याला पाण्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करता येईल। तर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालताना डबल पाणी घालायचं आहे। साधारणपणे 1 कप हे जे पीठ आहे त्यासाठी आपल्याला डबल पाणी घालायचं आहे। तर तुम्ही बघू शकता अजूनही हे बॅटर घट्ट दिसते। मी हे प्रमाण सांगितलेलं आहे, पीठ टोटल किती होतं त्यानुसार पाणी ॲड करायचं आहे। पण मी जे सांगितलं आहे ते परफेक्ट प्रमाण आहे। एका कपासाठी तुम्हाला 2 कप पाणी घालायचं आहे आणि तरी देखील बॅटर घट्ट वाटलं तर तुम्ही अजून पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे, कारण ह्या घावणाचं पीठ हे पातळच असतं। तर अजून देखील हे मला थोडंसं घट्ट वाटतंय, तर अजून आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहोत। तर याच्यामध्ये मी परत अर्धा कप पाणी ॲड केलं आहे। आता हे परत एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर मी आधी सांगितल्याप्रमाणे घावणाचं पीठ हे पातळच करायचं असतं आणि हे वरून असं तव्यावर घालायचं असतं। तर तुम्ही कपाचा किंवा फुलपत्राचा वापर देखील करू शकता। अजूनही बॅटर घट्ट वाटत होतं म्हणून मी परत एकदा पाणी ॲड केलेलं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला साईडला ठेवायचं आहे। आता आपण घावण्यासोबत चटणी बनवणार आहोत। ह्यासाठी मी डाळवं घेतलं आहे, ओलं नारळ, अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची। तर आता मिक्सरचं जार घ्यायचं, त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या, 3 ते 4 लसूण पाकळ्या, थोडंसं अद्रक, ओलं खोबरं आणि थोडंसं डाळवं घालून घ्यायचं आहे। आणि मग आपण याची छान घावणासोबत खाण्यासाठी चटणी बनवणार आहोत। चवीपुरता मीठ घालायचं, त्यानंतर थोडीशी चिंच घालायची आहे आणि थोडासा गूळ घालायचा आहे। तर तुम्ही कुठलाही साऊथ इंडियन पदार्थ करताना देखील ही चटणी बनवू शकता। खायला खूप छान लागते। इडली, डोसा किंवा मेदूवडा करताना त्याच्यानंतर अगदी किंचित असा गूळ घालून घ्यायचा आहे आणि हे सगळं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। आता मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे। आपण आता फोडणी बनवून घेणार आहोत। तर व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता फोडणी करून घेण्यासाठी तडका पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण जिरं मोहरी घालून घेणार आहोत। जिरं मोहरी अगदी मस्त फुलू द्यायची आहे। जिरं मोहरी फुलली की 10-12 कढीपत्त्याची पानं घालायची आणि त्यानंतर सुक्या लाल मिरच्या घालायच्या आहेत 3 ते 4, थोडासा हिंग घालायचा आहे आणि हा तडका किंवा ही फोडणी आपल्याला चटणीवर घालून घ्यायची आहे। तर चटणी तयार आहे। आता आपण घावणं बनवून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता पिठाची कन्सिस्टन्सी अतिशय परफेक्ट अशी झालेली आहे। कोकणामध्ये अगदी वेगळ्या प्रकारची घावणं बनवली जातात। आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे। ब्रशनी त्याला तेल लावून घ्यायचं आहे। ब्रश नसेल तर तुम्ही चमच्याचा वापर देखील करू शकता। तवा छान गरम करून घ्यायचा आहे आणि आता घावणाचं पीठ आपल्याला तव्यावर सोडायचं आहे। नॉनस्टिक तव्यावर घावणं करताना पीठ पातळ भिजवावं आणि बिडाच्या तव्यावर घावणं करताना पीठ थोडंसं दाटसर असेल तरी चालतं। डोशाच्या पिठापेक्षा थोडंसं पातळ असावं। तर ह्या पद्धतीने पीठ छान पसरवून घ्यायचं आहे आणि याला आता भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपण थोडीशी मोठीच ठेवलेली आहे। घावणं झाले की कडेनी बरोबर सुटायला लागतात,
मग याला उलटवून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने। उलथण्याच्या साहाय्याने आता आपण याला उलटवून घेऊन दोन्ही बाजूने भाजून घेणार आहोत। तर हे घावणं लोणी, साजूक तूप, चटणी किंवा काळ्या वाटाण्याच्या उसळीसोबत, बटाट्याच्या भाजीसोबत तुम्ही खाऊ शकता। खायला खूप छान लागतात आणि अतिशय पौष्टिक रेसिपी आहे। झटपट होणारी रेसिपी आहे। फर्मेंट वगैरे करण्याची अजिबात गरज नाही आहे। 5 ते 6 तास तांदूळ भिजवून तुम्ही वाटून लगेच ही घावणं करू शकता। आता दुसऱ्या साईडने आपण हे घावणं भाजून घेणार आहोत। अतिशय परफेक्ट असे झालेले आहेत। अगदी नवशिके देखील सहज बनवू शकतील। आता हे भाजून झालेलं आहे। याला आपण जाळीवर काढून घेणार आहोत, म्हणजे यातली वाफ निघून जाते आणि हे घावणं चिटकत वगैरे नाहीत। आता हे भाजून झालं की याला आपण काढून घेणार आहोत। तर माझ्याकडे ही पुरणाची चाळणी, त्याच्यावर मी याला ठेवलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता हे उलथण्याला चिटकतं, पण जाळीचं भांडं असेल तर अजिबात चिटकत नाही। आता सेम प्रोसेस करायची आहे। ब्रशच्या साहाय्याने तेल लावून घ्यायचं आहे तव्याला आणि मग हे बॅटर तव्यावर सोडून घ्यायचं आहे। तर टाकल्यानंतर आता गॅसची फ्लेम आपण मध्यम करणार आहोत। खूप मोठी करण्याची गरज नाही आहे। तवा तापेपर्यंत गॅस मोठा ठेवायचा। घावणाचं पीठ घातल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि कडेने असं घावणाचं पीठ सोडून घ्यायचं आहे आणि मग सेंटरला टाकायचं। तवा थोडासा फिरवून बॅटर आपण ॲडजस्ट करू शकतो। ह्याच्यावर झाकण ठेवायचं नाही। झाकण जर ठेवलं तर हे घावणं चिकट होतात, त्यामुळे झाकण न ठेवताच हे घावणं बनवायचे। आता याला दोन्ही बाजूने आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत। मी आधी सांगितल्याप्रमाणे हे घावणं भाजले की ऑटोमॅटिक कडा सोडतात। कडा सुटल्या की समजून घ्यायचं घावणं आपलं भाजून तयार आहे। तर याला आता आपण उलटवून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने भाजून घेणार आहोत। तर आता दोनही बाजूने हे घावण व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे। ह्याच पद्धतीने सगळे घावणं मी बनवून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता। आता याला परत एकदा आपण पुरणाच्या चाळणीवर ठेवलेलं आहे, जेणेकरून हे चिकटणार नाही। आणि आता याला मी प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहे। तर मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा। कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। आता ही सुक्या खोबऱ्याची चटणी आहे। आता आपण केलेली ओल्या नारळाची चटणी आहे, त्यासोबत घावणं खूप छान लागतात। तर याला मी आता प्लेटमध्ये सर्व करून घेतलेलं आहे। तर मैत्रिणींनो, कोकण स्पेशल घावणं नक्की बनवा। कसे वाटले ते कमेंट करून सांगा। अतिशय मौसूद घावणं तयार झालेले आहेत। भेटूया अशाच एका माझ्या नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद।